हाय. तर आणणार आहे पालकची डाळ. त्याच्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य. इथे मी डाळ घेतले 1 कप तुरीची डाळ. धुवून घेतले. ही आमच्या गावची आहे आणि ही आमच्या सोलापूरची आहे डाळ. आम्ही सोलापूरचे आहोत. आणि त्याच्यानंतर मी घेणार आहे 2 मिरची हिरवी. त्याला कट लावणार आहे असं कट लावणार आहे. त्याच्यानंतर घेणार आहे टमाटा. टोमॅटोला आम्ही लोक टमाटा बोलतो. 2 टमाटे घेतलेत मी आणि मीडियम कापायचे आहेत याला. आणि इथे मी थोडीशी कैरी घेतली. हिरवी कैरी आहे. जेवण जरा खराब होतं लवकर म्हणून आपण थोडी कैरी टाकणार आहे डाळीत. त्याच्याने काय डाळ खराब होत नाही. आणि आता हा पालक आहे. पालक धुवून घेतलाय स्वच्छ. तर पालक घेतलाय आणि पालकच्या नंतर आता आपण टाकणार आहेत हळद, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि टाकणार आहे मीठ आणि टाकणार आहे मीठ स्वादानुसार मीठ. आणि मी आता टाकणार आहे पाणी आणि शिट्ट्या देणार आहे 4 शिट्ट्या देऊन डाळ शिजवणार आहे. मी शिजवून घेणार आहे कारण गावची डाळ आहे ना लवकर शिजत नाही. 2 शिट्टीमध्ये होत नाही. मुंबईची होते, गावची होत नाही. आता मी त्याला शिट्ट्या लावून घेणार आहे 4. तर तुम्हाला आवडली, कशी वाटली माझी रेसिपी तर सांगा. चार कप पाणी आणि त्याला 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. झालं. चांगले कमेंट करा. ठेवलंय आपण भांड मातीचं. जोरात बोल. मातीचं भांड ठेवलंय फोडणीसाठी. मगाशी बनवलेली पालकची डाळ. तेल आहे. कोणतं पण घेऊ शकता तेल. आपल्या प्रकृतीला जे चांगलं असेल ते वापरू शकता तेल. तर मी घेणार आहे. तेल गरम होऊ दे. तर ते आता घेणार आहे मी रामोहरी आणि इथे घेणार आहे 1 चमचा जिरं, हिंग आणि हे बारीक केलेलं लसूण. चांगलं गरम होऊन द्यायचं आहे फोडणीला. चांगले गरम होऊन द्यायचं आहे हिंग फोडणीला. आपली पालकची डाळ तिला बारीक करून घेतलंय. मसाले टाकलेले आहेत. थोडंसं पाणी आणि आता आपली फोडणी झालेली आहे.
कडून द्यायचंय. झाली पालकची डाळ. या जेवायला. शिजून द्यायचंय झाकण ठेवून. काय बोलू, झाली जरा डाळ.